नव्हे तर विधान परिषद निवडणूक जसजशी जवळ येते तसतसं आमदारांना गोंजारण्याचे प्रयत्नही सुरू झालेत। आमदारांचे रुसवे फुगवे कमी करण्यासाठी भेटीगाठी आणि बैठकांना जोर आला आणि आपल्या पक्षाचे आमदार कुणाच्याही संपर्कात येऊ नयेत म्हणून पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाले। पाहूयात। गणपती बाप्पा, विधान परिषद निवडणुकीचं तेवढं बघ, 2 आमदार निवडून येऊ दे, हेच साकडं अजित पवार आणि आमदारांनी सिद्धिविनायकाला घातलंय। दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे भाई ठाकूरांनी आधी शरद पवारांची आणि शेकापच्या जयंत पाटलांची भेट घेतली। पाठोपाठ भाई ठाकूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले। हे सगळं घडतंय कारण विधान परिषद निवडणुकीचं मतदान 12 जुलैला होत आहे। बहुजन विकास आघाडीच्या भाई ठाकूरांकडे 3 आमदार आहेत। त्या 3 आमदारांवर महाविकास आघाडी आणि महायुतीचा डोळा आहे। शिवसेना, ठाकरे गट, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना खबरदारी म्हणून 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। आपण नेहमीच चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो। कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं। आज आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम आमचे सहकारी आले, लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललेलो आहे। त्याचा अर्थ आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे। शेवटी जनता जनार्दन सर्व काही असतं आणि तो मतदार राजा आहे। आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या करता त्यांच्यासमोर जाणार आहोत। विधान परिषद निवडणूक जवळ आल्यानं छोट्या पक्षांचं महत्त्व वाढलंय। शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून बच्चू कडूंनीही इशारे द्यायला सुरुवात केली आहे। इथं शेतीमालाचे भाव नाही आहे, दुधाचे भाव पडलेले आहे, मजुराला दिव्यांगांना त्याचा पगार भेटत नाही वेळेवर, त्याला महिना वाढवून देण्याची गरज आहे। ज्याला काहीच करता येत नाही, 2 पाय नाही, डोळे नाही, ज्याला श्रम करणं शक्य नाही, अशांसाठी काही योजना नवीन करता येईल का, त्या फार महत्त्वाच्या आहे। प्रशासनामधला जे काही आम्ही पाहतो अंधाधुंदी जो वाढलेला आहे, लहान लहान गोष्टीसाठी मंत्रालयात यावं लागतं, हे सगळं सरळ करणं फार महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या संदर्भात आम्ही एकदा मुख्यमंत्र्यांशी भेटू, त्यांनी अंमलबजावणी केली नाही तर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीनं जावं लागेल। विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही विजयासाठी अतिरिक्त मतं हवी आहेत। त्याचवेळी स्वतःच्या पक्षातली बंडखोरीही मोठी डोकेदुखी ठरणार आहे। राजकारणात कोण कुणाचंच नसतं, प्रत्येकजण सोयीस्कर गणितं घेऊन जातात। यामुळेच राजकारणात रिस्क देखील तितकीच आहे। यामुळे सध्या विधान परिषदेच्या निमित्तानं राजकीय गणितं जुळवताना आपल्याबरोबर विरोधकांकडे जास्त कटाक्षानं अधिक लक्ष देताना दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।